ओके, सो संदीप पाटील सर, स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन पॉडकास्ट शो मध्ये एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ एबीसी ट्रेनिंग. नमस्कार. नमस्कार संदीप पाटील सर, कशा आहात तुम्ही? ओके, फाईन आहे. तुम्ही कशा? मी मजेत आहे सर. ओके. 2 दिवसापूर्वी सांगली ऑफिसला आलो. ओके. आणि माझी टीम मला म्हणाली की संदीप पाटील सर आहेत आणि त्यांनी आपल्याकडनं 2 कोर्सेस केलेले आहेत आणि इज ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनल. ज्यावेळेस ह्या पॉडकास्टची आयडिया वी वर प्लॅनिंग, वी वॉन्टेड पीपल ज्यांनी हा कोर्स केलाय आणि तो कोर्स त्यांच्या लाईफमध्ये यूज झालेला आहे किंवा ते ऍक्च्युअलमध्ये त्याचा वापर करता आहेत. सो असे स्टुडंट्स आणि असे लोक आम्ही शोधात होतो. ओके. प्लस आय वुड लाईक टू इन्व्हाइट द प्रिन्सिपल्स अँड द लीडर्स फ्रॉम द एज्युकेशन सेक्टर. हा एक पॉडकास्ट आहे आणि दुसरा एबीसी शो म्हणून आहे जिथे आम्ही बिझनेसमॅन्सला इन्व्हाइट करतोय. सो ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यात आधी स्वागत. आणि जसं मी म्हणालो, तुम्ही लुमियॉन आणि स्केचअप हा कोर्स केलाय सर. हो. तर हा जो तुम्ही कोर्स केलाय ह्याचा तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता विथ आर ब्रँड एबीसी ट्रेनिंग? फर्स्ट ऑफ ऑल सांगायचं म्हटलं तर एबीसी इन्स्टिट्यूट बद्दल, तर ही एकदम शिस्तबद्ध इन्स्टिट्यूट आहे आणि त्यामुळं मला ही इन्स्टिट्यूट जास्त भावली. इथल्या सरांची सिन्सिअरिटी जास्त मला आवडली. सिन्सिअरिटी, प्रत्येक ठिकाणी सगळे कोर्सेस अवेलेबल असतात, पण जे वातावरण पाहिजे शिकण्यासाठी, आज मी ह्या इतकं शिकून पुन्हा शिकायचं हे सोपं नाहीये माझ्यासाठी. आणि तेवढं कोऑपरेट त्यांनी करणं मला ते जास्त महत्वाचं आहे. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या लेवलवर गायडन्स केलाय, प्रॉपर शिकवलंय. आणि एबीसी इन्स्टिट्यूट म्हणजे एबीसी तुमच्या नावावरनं आहे, पण माझ्या मते आर्ट, ब्रेन आणि कॉम्प्युटरचं कंपाऊंड आहे. आणि इट इज व्हेरी गुड आणि चांगलं मार्गदर्शन आहे ह्याचं. आणि ते मला नक्कीच उपयोगी पडतंय. आता कसं केलं पाहिजे, कितपत त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, कसं ते अप्लाय केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी पेशन्स पाहिजेत फक्त. आणि सरांनी फार पेशन्स दाखवले मला शिकवण्यासाठी आणि फार चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यांनी मला. चांगल्या पद्धतीने शिकवलं. एबीसी स्टँड्स फॉर अशोरिंग ब्राईट करिअर्स. ओके. माझं नावाचं कोइन्सिडन्स आहे, बट एबीसी स्टँड्स फॉर अशोरिंग ब्राईट करिअर्स. ओके ओके. तुम्ही फार छान म्हणालात सर की शिस्त सरांना फार आवडली. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो, JSPM राजर्षी शाहू कॉलेज पुणे, तर आमच्या कॉलेजला एकदम शिस्त मानलं जायचं. पण त्यावेळेस आम्हाला ते आवडायचं नाही. आम्हाला वाटायचं हे कशाला 75 आणि 76% अटेंडन्स कंपल्सरी आहे. पण तुम्ही म्हणालात की शिस्त तुम्हाला आवडली, म्हणजे मी नक्कीच असं कन्सिडर करतो की तुम्ही पहिल्यापासूनच ब्राईट स्टुडंट होतात का? फर्स्ट बेंचर? फर्स्ट बेंचर, मिडल ॲव्हरेज असायचा. अच्छा अच्छा. पण कसं आहे की कुठलाही ॲव्हरेज स्टुडंट असो आणि ब्राईट बेंचर असो, पण त्याची मेहनत जास्त महत्वाची आहे. एखादा एज्युकेशन मध्ये टॉप असलेला पुढे करिअर मध्ये पाठीवर पडतो, पण ज्याची कष्ट करायची तयारी आहे तो पुढे जातो. कष्ट करायचं, एफर्ट्स घेतो, येस येस येस, तो पुढे जातो. येस. आणि मग तुम्ही आता लुमियॉन आणि स्केचअप कोर्स केला आमच्याकडे. हा कोर्स ज्यावेळेस तुम्ही केला ॲज अ सिव्हिल इंजिनियर, तुम्ही म्हणालात की तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात. हो हो. अँड देन तुम्ही इंटेरियर डिझायनिंग केलेलं आहे. हो, बरोबर. सो तुमच्या फर्म बद्दल मला थोडंसं सांगा, आणि हे कोर्सेस करून तुम्ही तुमच्या फर्म मध्ये ह्याला कसं इन्कॉर्पोरेट करणार आहात? आता एक गोष्ट अशी आहे की जेव्हा मी काम करतोय ॲज अ इंटिरियर डिझायनर, तर तिथं टेक्निकल बेस असणं फार जरुरी आहे. यू शुड बी टेक्निकल पर्सन. कारण की काय, जेव्हा आपण एखादं ॲझम करा की एखादं रिनोव्हेशनचं काम आहे, तर तिथं टेक्निकल बेस असणं फार जरुरी आहे. त्यामुळे टेक्निकल बेस असून तो इंटिरियर डिझायनिंग करतो. मग तेव्हा आता इंटिरियर डिझायनिंग म्हणजे कसं आहे की त्यात अल्ट्रेशन आलं, वेगवेगळ्या प्रकारचं काम आलं, तर तेव्हा मग लोकांची रिक्वायरमेंट अशी येते की तुम्हीच इलेव्हेशन करा, तुम्हीच हे करा. तर त्याला मी जेव्हा शिकलो त्याच्यापेक्षा 15 वर्ष पुढं आज सगळं शिक्षण गेलेलं आहे. तर त्या लेवलला येण्यासाठी आज मग हे कोर्स करणं, आजच्या मार्केटच्या लेवलनं हे कोर्स करणं, आज लोकांची रिक्वायरमेंट अशी आहे ती पूर्ण करणं माझं काम आहे. आणि म्हणून मग ते शिकणं जरुरी वाटलं. आणि ते आता समजा बिल्डिंगचे इलेव्हेशन्स आहेत, क्लायंटना समजा आपले डिटेल ड्रॉइंग्स असतात, ते टेक्निकल ड्रॉइंग्स असतात, पण ते क्लायंटला समजत नाही. ॲज अ जनरल पर्सन ते समजत नाही त्यांना. मग ते आपण स्केचअप किंवा ल्युमियनमध्ये नॅचरल इफेक्ट्समध्ये ते दाखवलं
तर तेवढंच इफेक्टिव्ह होत आहे आणि आपलं काम पण पुढे जात आहे, काम पण मूव्ह ऑन होत आहे. हा, त्यातल्या तिथं अडकत नाही, मूव्ह ऑन होत आहे आणि आपला आणि क्लायंटच्या मधला अंतर आहे ते कमी होत आहे. मी आता रिसेंटली बार्शीला होतो सर. बार्शी तुम्हाला माहिती आहे? बार्शीला होतो. माझी एक चुलत बहीण आहे. ओके. त्यांनी आता एक जस्ट मोठ्या बंगल्याचं कन्स्ट्रक्शन केलं. ओके. त्या वास्तुशांतीला मी गेलो होतो. ओके. आणि त्या वास्तुशांतीला तिथे आर्किटेक्ट आले होते. ओके. ज्यांनी ते पूर्ण केलेलं आहे आणि इंटेरियर पण त्यांनीच केलं होतं. तर ते आर्किटेक्ट आणि ते इंटेरियर डिझायनर ज्यावेळेस घरामध्ये आले, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे अकॉम्प्लिशमेंट, त्यांचा जो आनंद होता तो मला वेगळाच दिसत होता. आम्ही नातेवाईक तर आम्ही सगळे आनंदित होतो की आमच्या बहिणीने एवढं मोठं घर बांधले, आमच्या भाऊजींनी. पण आर्किटेक्ट जो येऊन ते सर जे बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा होता. तर हे तुम्हाला पण कुठेतरी फील होतं का की प्रोजेक्ट झाल्यानंतर? नक्कीच. कारण की त्या पाठीमाग पहिल्या दिवसाच्या मीटिंग पासून ते शेवटी फिनिशिंगच्या दिवस रात्र घेतलेल्या मेहनतीपर्यंतचा तो जो प्रवास असतो, तो सगळ्यांच्याच लक्षात राहतो. आणि हे एकट्याचं काम नाही, हे टीम वर्क आहे की प्रत्येकाला समजावून बरोबर घेऊन जायचं. एखादा व्यावसायिक असो किंवा एखादा घर बांधणार असो, त्याचं इंटिरियर डिझायनर म्हणजे काय आहे की त्यांच्या स्वप्नांना रंगून त्याला प्रत्यक्ष स्वरूप देणं, हे काम आहे इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्टचं. तर त्यामुळे ते फार मोलाचं काम आहे आणि आपली इन्व्हॉल्वमेंट 100% असणं त्यात जरुरी आहे. जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्यांनी इमॅजिन करू शकतो पूर्णपणे, तोपर्यंत आपण समोरच्याला ते दाखवू शकत नाही. त्यामुळे आपण फार थ्रूआउट इन्व्हॉल्व असणं फार जरुरी आहे. तुमचं बेसिकली सर जर्नी बद्दल थोडंसं सांगा. सिव्हिल इंजिनियर मोस्टली कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये जातात. त्याच्या आधी एक मी प्रश्न घेऊ इच्छितो, आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर मध्ये काय फरक आहे? आर्किटेक्टचं कसं आहे की 2 विभाग आहेत. आर्किटेक्ट्स असतात ते बिल्डिंग प्लॅनिंग करतात, म्हणजे त्यांचा मोठा भर जास्त असतो की बाहेरनं इलेव्हेशन कसा दिसेल, बाहेरनं ॲस्थेटिकली बिल्डिंग कशी दिसेल ह्याच्यावर जोर असतो. पण आजकाल आर्किटेक्ट सुद्धा इंटिरियर करतात, म्हणजे त्यांच्यात सुद्धा तो अवेअरनेस आहे की आतलं पण चांगलं झालं पाहिजे किंवा जॉईंट व्हेंचरमध्ये सगळंच काम आपल्याला करता येत आहे. हा एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू झाला त्यांचा की आता समजा आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर्स दोघे इन्व्हॉल्व्ह झाले तर त्यात डिस्प्यूटचे चान्सेस असतात. त्यामुळं कमर्शियली विचार केला तर आर्किटेक्ट प्लस इंटिरियर डिझायनर दोघं एकच असतील तर ते फुल फ्लेज क्लायंटला पण बरं पडतं. म्हणजे कशी आपला रेपो जमायला, आपली वेवलेन जमायला तो फार सोयीस्कर असतं. त्यामुळं बेसिकली दोन्ही वेगवेगळे क्षेत्र आहेत. पण मोस्टली आर्किटेक्ट, आता समजा फॉर एक्झाम्पल की माझी बिल्डिंग समजा एक मोठी आहे, 30 बाय 50 बिल्डिंग आहे, तर त्याला मोठा समोरचा ग्लासचा मोठा पोर्शन दिलाय. फॉर एक्झाम्पल फसाड म्हणताय तुम्ही, बाहेरचा फ्रंट फसाड, ग्लासचं हे पॅनलिंग केलेलं आहे त्याला. पण त्या ठिकाणीच बेडरूम येते, तर आतला व्ह्यू करताना ते मग ऑब्स्ट्रक्ट करतंय. तर ह्याचा दोन्हीचा विचार करणारा पाहिजे. म्हणून आमच्याकडं जी कामं येतात तर ऍट द स्टेज ऑफ कन्स्ट्रक्शन येतात, म्हणजे प्लिंथ लेवललाच काम झाल्यावर आत्ताच काही चेंजेस करायचे आहेत तर ते करू शकतो आपण. मग नंतर चेंजेस म्हणजे डिमॉलिशिंग वगैरे हा प्रकार होत नाही आणि क्लायंटचं पण कॉस्ट क्रायटेरिया डिस्टर्ब नाही होत आणि काम व्यवस्थित चालतं. म्हणजे तेव्हापासूनच इंटिरियरच्या दृष्टीनं प्लॅनिंग करून पुढे काम केलं तर ते जास्त बेटर होतं. खूप छान तुम्ही सांगितलं इंटेरियर आणि आर्किटेक्ट मधला डिफरन्स. सायली, तुलाही लक्षात आला असेल दोन्हींमधला डिफरन्स. सर, तुमच्या जर्नीवरती येऊया. सिव्हिल इंजिनिअरिंग करून मुळात लोक, सिव्हिल इंजिनियर्स तर ऑलराऊंडर असतात. मी स्वतःही सिव्हिल इंजिनियर आहे. मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट करून ट्रेनिंग या फील्डमध्ये आलो. माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते, इरिगेशन डिपार्टमेंटला रिटायर झाले आता रिसेंटली. तर तुम्ही म्हणला तुम्ही सिव्हिल इंजिनियर म्हणलं की मला असं फार काहीतरी मनातून खूप असं चांगलं वाटतं, असं आपोआप त्याच्यासोबत हे होतं. तर तुम्ही तुमची जर्नी फ्रॉम सिव्हिल इंजिनियर टू इंटेरियर डिझायनर हे कशी काय तुम्ही ठरवली, आणि जरा मला जर्नीबद्दल सांगा. आता असं प्रत्येक घरात आपल्याला प्रॉपर गाईड, आजकाल कसं इतकं माध्यम आहे, सोशल मीडिया आहे की लगेच पेरेंट्स अवेअर होतात की नाही ह्या साईडला घातलं पाहिजे, ह्या साईडला. जेव्हा मी शिकलो तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता त्यांच्यात. त्यामुळं मला जेव्हा मी इंजिनिअरिंग जॉईन केलं तेव्हा मला ड्रॉइंग आवडतंय,
म्हणून मी जॉईन केलं. मग जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग केलं तर तेव्हा मला लक्षात आलं की अरे नाही, आपल्याला हे फक्त साईटवरच आपल्याला टेक्निकल काम करायचं. तुम्हाला ड्रॉइंग पहिल्यापासून आवडायचं? हा, ड्रॉइंग आवडायचं. अच्छा. त्यामुळे टेक्निकलच फक्त काम करायचं, ऍस्थेटिकली कामच नाही करायला मिळणार. त्याच्याबरोबर डिप्लोमा सिव्हिल झाल्यावर मग मी एका आर्किटेक्टकडे प्रॅक्टिस. आणि हा डिप्लोमा कुठून केला सर सिव्हिलचा? लठ्ठे पॉलिटेक्निक MIDC सांगलीतच. आणि आधीचं शिक्षण कुठे केलं? 10वी पर्यंत विजयसिंह राजे पटवर्धन हायस्कूल सांगली. आणि तुम्ही मग टिल डिप्लोमा ऑन अन ॲव्हरेज स्टुडंट होतात का? हा, ॲव्हरेज स्टुडंट. असं खूप हे नाही? नाही, एकदम हाय पण नाही, एकदम लो. मी का प्रश्न विचारतोय, बऱ्याच वेळेस मुलं हुशार नसतात. नाही, लोकांना आपलं काय होईल, कसं होईल. नाही, उलट तीच मुलं काहीतरी नक्कीच आयुष्यात करू शकते. नक्कीच, कारण की त्यांची धडपड असते की आपण एक तर तो इगो नसतो की आपण बाकी काही आपण टॉपर आहोत, आपण दुसरं काही करू शकणार नाही. आणि एकतर खाली नाही की आपल्याला बुद्धी नाही, आपण काहीच करू शकत नाही. आपण मिडल आहे, आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह करू शकतो. आणि मग पुढे इंटेरियर डिझायनिंग इथं लाईट इन्स्टिट्यूट म्हणून आहे, वखार भागात आहे. तेव्हा तिथं मी केला होता एक 3 वर्षाचा तो डिप्लोमा. 3 वर्षाचा होता? 3 वर्ष. MSBVचा होता तो? हो, MSBVचा कोर्स होता तो केला. आणि त्यानंतर मी संजय तपकिरे म्हणून इंटेरियर डिझायनर आहेत, त्यांच्याकडे एक 5 वर्ष प्रॅक्टिस केली. आणि आता एक 15 वर्ष होती आता बघा प्रॅक्टिस स्वतःची करतोय. सरांचं नाव काय सांगितलं? संजय तपकिरे म्हणून. त्यांचा मोठा रोल आहे? हा, मोठा रोल आहे. म्हणजे ते ह्या क्षेत्रातले एकदम टॉपर आहेत. त्यांना बघून शिकलो आम्ही. त्यांना बघूनच शिकायचं, म्हणजे ते असे शिकवत नाहीत, त्यांना बघून शिकायचं. एकदम फार हुशार माणूस आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे इतकी प्रचंड आहे की तुम्ही विचार करू शकत नाही, असे प्रचंड. आणि तुम्ही 5 वर्ष त्यांच्यासोबत अप्रेंटिसशिप केली. कारण आजकाल मुलांना 2 महिने 3 महिने 4 महिने जॉब केला नाही, मेंटॅलिटी बदलली पाहिजे मुलांची की नाही मी 1 वर्ष काम केलं की मला सगळं लगेच यायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या ह्याच विषयावरती मी काल तुला बोलत होतो. येस, त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजेत, ते त्यांचं वागणं झेललं पाहिजे. त्या वागण्यातनच तुम्ही त्यांचं शिकत असता. तो एक मोठा रोल असतो आपल्या आयुष्यातला की जिथं आपण पूर्णपणे बनत असतो, ॲज अ प्रोफेशनल बनत असतो, त्या लेवलला यायला लायक बनत असतो. तर 5 वर्ष तुम्हाला असं डिस्ट्रॅक्शन नाही झालं? काही नाही, बरंच त्रास झाला. डिस्ट्रॅक्शन हो झालं की बरेच. तुम्ही तरी लागून राहिले? हो, मला शिकायचं, मला करायचं. त्या माणसाचं वेळ होतं, मला माणसाचं वेळ होतं की त्या माणसाकडनं शिकायचंय. तो माणूस करू शकतो, त्याची मेहनत अजून तो ह्या एज मध्ये पण पडतो, तर आपण का करू शकत नाही? काल इव्हन माझं अमोलचं डिस्कशन तेच चालू होतं की मी म्हणालो अंधारात जर तुला रस्ता दिसत नसेल तर तुला कोणीतरी व्यक्ती शोधावं लागेल की तू त्याचा हात पकडून पुढे जाऊ शकतो. आपल्याला हात पकडण्याचं, तुम्ही जसं म्हणालात की मला त्या माणसाचं वेड होतं, कोणाला तरी आपल्याला समर्पित व्हावं लागतं. इव्हन माझ्याही गुरुचा बराच मोठा रोल आहे. कारण आपण जोपर्यंत समर्पित होत नाही, ऍक्च्युली हाच प्रॉब्लेम आजच्या मुलांमध्ये मला कुठेतरी दिसतो. वाईट वाटतं मला, कारण की ओव्हर कॉन्फिडन्स मुळे लाईफ खराब करून बसतात, कोणाला गुरु मानत नाहीत, ते वेडे असतात फक्त स्वतःसाठीच. सो इट इज व्हेरी बॅड सर. तर तुमचं ऐकून मला फार चांगलं वाटलं. आणि मला एक एव्हिडन्स, एक पावती मिळाली की मी जे लोक बघतोय मोठे होताना त्यांचा पॅटर्न हा सर सेम आहे की त्यांनी कोणाला तरी गुरु मानलेला आहे, कोणासोबत अप्रेंटिसशिप केलेली आहे, आणि जरी ॲव्हरेज असतील तरी मेहनत करत राहिलेले आहेत, हार्डवर्क करत राहिलेले आहेत, आणि तुमच्या स्ट्रेंथला तुम्ही पकडून चाललेले आहात. ड्रॉइंग तुम्हाला आवडतं, तुम्ही बरोबर आयडेंटिफाय आधीच केलं की मला हे करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन फार चांगलं पाहिजे आपलं. आता एखादा जरी तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगायचं, म्हणजे हे माझं थिंकिंग आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे असतील. की एखादा पिक्चर बघताना पण मी असं म्हणेन की एखादा फिल्म बघायला गेलो थिएटरला, तर त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे आणि कलर कॉम्बिनेशन काय आहे हे सुद्धा ऑब्झर्व केलं जातं. ती एक आपली नजर तयार होते की त्या दृष्टीनंच आपण बघायचं आहे. सेट डिझाईनमध्ये तो एखादा म्युझिक पीस असेल तर तेवढ्या वेळेत तो एरिया कसा कव्हर करतात हा सुद्धा आहे. इंटिरियर डिझायनिंगशी संबंधित सेट डिझायनिंग पण आहे. जेवढी जेव्हा तुम्ही व्हिज्युअलायझेशन म्हणजे हे लग्नात करतात किंवा पिक्चरचे सेट आणि लग्नात पण सेट डिझायनिंग फार महत्वाचं आहे. ते सुद्धा इंटिरियर डिझायनरना पुढे जाऊन स्कोप. प्री वेडिंग मध्ये वगैरे जे करतात सेट डिझायनिंग, हे पण इंटिरियर डिझायनर करतात? नाही, ते इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये करतात, पण कलेशी संबंधित आहे. कलेशी संबंधित आहे, कलेशी सिमिलर आहे. हो.
म्हणजे कला क्षेत्र एवढं व्हास्ट आहे की तुम्ही काय करायचं नाही हा प्रश्न पडेल. एवढं सगळं आहे तुम्हाला करायला, तुम्ही कराल तेवढं कमी. आणि तुमचं फॅमिलीचं कसं बॅकग्राऊंड? माझे वडील LIC एजंट आहेत, एक 55 वर्ष जागा एजन्सी चालवतात. आणि कला क्षेत्र माझ्याकडे म्हणजे माझे वडील भावे नाट्य मंदिरचे बोर्ड मेंबर होते. इथं ड्रामा थिएटर आहे, संगीत नाटक बसवण्याचं त्यांचं वेळ होतं. आता ते थोडं कमी केलंय. भावे नाट्य मंदिरचे 50 वर्ष बोर्ड मेंबर होते. बरेच त्यांनी दिल्लीपर्यंत संगीत नाटक ते डिरेक्ट केले आहेत. त्यांच्या DNA मधून नक्कीच आले, त्यांचंच वरदान आहे मला. आणि बाकी तुमचे भाऊ वगैरे? माझा भाऊ आहे मोठा, तो टॅक्स कन्सल्टंट आहे. माझी बहीण एक आहे, पुण्याला असते. माझे भाऊजी आहेत ते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स मध्ये असिस्टंट मॅनेजर आहे, पुण्याला असते. तर मग आता आई हाऊसवाईफ आहे. आई हाऊसवाईफ आहे. तर ह्या पूर्ण ओव्हरऑल जर्नीमध्ये आय हॅव ऑलवेज बिलीव्ड की काही रोल मॉडेल्स अशा आपल्या लाईफमध्ये येऊन जातात जे आपल्या लाईफला थोडं शेप करतात. एक कुणाच्या लाईफमध्ये एक रोल मॉडेल असतो, काही जणांच्या ज्यामध्ये मल्टिपल रोल मॉडेल्स असतात. तर तुमच्या लाईफमध्ये असे कोण रोल मॉडेल्स होते की ज्यांनी तुमच्या लाईफला शेप करत राहिले? MS धोनी आणि सुधा मूर्ती. MS धोनी आणि सुधा मूर्ती. MS धोनीकडं सगळ्या त्याच्या क्षेत्रातला संयम आपण आपल्या क्षेत्रात वापरू शकतो. नक्कीच संयम, पेशन्स, न हार मारणारी व्यक्ती आणि डाऊन टू अर्थ राहणाऱ्या म्हणजे सुधा मूर्ती. एकदम डाऊन टू अर्थ. प्रत्येक गोष्टीला आपण वेगळं आहोत हे समजण्यापेक्षा ही गोष्ट आपण सगळ्यांबरोबर कसं करू हे समजणं जास्त त्यांच्याकडनं सोपं आहे. आणि असे कुठले रोल मॉडेल्स आहेत का की जे तुम्हाला अप्रोचेबल होते? मित्र असतील, कुठले तुमचे बॉसेस असतील कुठले, किंवा कुठले गुरु असतील, कुठले सर असतील कॉलेजचे, असे कुठले तुम्हाला आठवतात का की ज्यांच्या? माझे कॉलेजचे एक सुजित पाटील सर म्हणून होते. अच्छा. त्यांनी लास्ट इयर मग अप्रोच केलं होतं की कॉलेजमध्ये लेक्चर घेण्यासाठी. अच्छा. इंटिरियर डिझायनिंग बद्दल. मग ते एकदा माझ्या साईटवर आले होते. म्हणजे त्यांचं घर आहे त्याच्या बाजूलाच साईट चालू होती. मग ते म्हटले की त्यांनी मग रिक्वेस्ट केली की तुम्ही कॉलेजवर एक लेक्चर द्या, नक्कीच तू देऊ शकशील असं. त्यांनी मग कुठंतरी मोटिवेट केलं त्यांनी आणि त्यांनी सपोर्ट केला मला की नाही तू क्षेत्र निवडलेस, आपल्या बरोबरचे सगळे सिव्हिल इंजिनियर झाले पण तू क्षेत्र निवडलेस तर योग्य आहे, नक्कीच चांगलं करतोस तू असं म्हणून सांग. ही एक पोचपावती असते आपल्या गुरुजनांची की आपल्याला त्यावेळी पुढे जाण्यासाठी, अजून काही करण्यासाठी मोटिवेट करत असते. येस येस येस. मग आता ॲज अ इंटेरियर डिझायनर तुम्ही संतुष्ट आहात का? नाही, संतुष्ट कधीच होऊन चालणार नाही. मग नवीन 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 काहीतरी शिकलंच पाहिजे. कारण की आज इतकं फास्ट युग आहे. आज नवीन 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 मटेरियल येत आहे, नवीन कॉन्सेप्ट येतात, नवीन लाईफस्टाईल होते. त्यामुळे त्या पद्धतीने सगळे करायचे. आज एखादा छोटा शॉप वगैरे सुद्धा म्हणतो की मला चांगल्या पद्धतीनं राहायचंय, त्याला त्या पद्धतीनं लाईफस्टाईल जगायचंय. इंटिरियर डिझायनर म्हणजेच तो काय आहे, आपलं जे राहणीमान आहे ते सुधारण्यासाठी केलेला एक थोडा इन्व्हॉल्वमेंट आहे त्यात. म्हणून इंटिरियर डिझायनर व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा आज किती कॉम्पिटिशन आहे, पण एखाद्या दुकानाचं म्हणा, एखाद्या शॉपचं पण म्हणा, इंटिरियर बघून लोक अप्रोच होतात. म्हणजे त्याचा एक व्ह्यू बघून ते एक फर्स्ट इम्प्रेशन असतं तुमच्या दुकानाकडे येण्याचं. आफ्टर ऑल तुमचं प्रोडक्ट आहे ते महत्त्वाचंच आहे, पण एक आपल्या डोळ्याला भुरळ घालणारं काहीतरी पाहिजे त्यासाठी. आणि ते काही चुकीचं नाही आहे. आज आपण जगाबरोबर चालायचं म्हणजे त्या पद्धतीनं, त्या नवीन वाटचालीनं चाललं पाहिजे. आणि काय चांगलं आणि काय वाईट असं जर आपण डिफरन्शिएशन केलं ॲज अ इंटेरियर डिझायनर प्रोफेशन, प्रत्येक प्रोफेशनचे काही चांगल्या बाजू आहेत, काही वाईट बाजू आहेत, किंवा काही डिफरन्सेस आहेत, तर काय तुम्ही चांगलं म्हणाल ह्यात आणि काय वाईट असं ह्या फील्डमध्ये म्हणाल? इंटिरियर डिझायनिंग ह्या क्षेत्रात चांगलं बरंच आहे, वाईट फार कमी आहे. इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात एकतर तुम्हाला कसं आहे, बऱ्याच लोकांशी कम्युनिकेशन कसं करायचं हे फार जवळनं कळतं. कन्व्हिन्सिंग पॉवर आपली फार चांगली पाहिजे, कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. कन्व्हिन्सिंग एक माध्यम आहे की समोरच्या क्लायंटशी आपण चांगल्या प्रकारे अप्रोच होणं. म्हणून काय असतं की एखादं क्लायंट आला तर त्याचं लाईफस्टाईल कसं आहे, त्याचं थिंकिंग काय आहे, त्याचं बिहेवियर काय आहे, हे समजून घेऊन तुम्ही काम केला
तर फार सोपं आहे. हे खूप भारी बोललात तुम्ही की ते त्याची लाईफस्टाईल पण आपल्याला ट्रॅक करणं इम्पॉर्टंट आहे. थंब रूलने नाही चालत ही फील्ड की असंच आहे नाही चालत. नाही. आता मला एक सांगा, डिझायनिंग म्हणजे डिझाईनला एक काटेकोर कुठं बंधन आहे का? नाही. डिझाईन कुठल्याही प्रकारे असू शकतं. डिझाईन म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे, त्याला कुठलीही मर्यादा नाही आहे. तर तुम्ही त्या क्लायंट पर्यंत कसं पोचता त्याच्यापर्यंत, आणि त्याच्यात काय आहे की तुम्ही त्याचं बॅलन्सिंग, लेबर मॅनेजमेंट, टाइम बॉन्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करता गेल्या पाहिजेत. आणि त्याचे मायनस पॉइंट्स म्हटले तर तुम्हाला थोडं कामावर फोकस राहिला तर थोडं फॅमिलीकडं दुर्लक्ष होतं थोडंसं. अच्छा. त्यामुळे थोडं आपल्याला जास्त साईट वर अप्रोच राहायला लागतो ना. मग टाइम बॉन्डिंग असतं, असं टाइम नसतं, टाइम लिमिट 11 ते 6 असं नाही होत ना. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण साईटवर जातो, त्याला टायमिंग नाही आज. आणि कसं आहे, साईट अप्रोच हा फार महत्वाचा आहे. आज साईटवरचे पण काही डिसिजन्स असतात. आज मी ड्रॉइंगवर एक ड्रॉइंग दिलेलं आहे आणि ते साईटवर होत आहे, पण तिथल्या मासमुळं जे एक व्हॉल्यूम तयार होतो, तर तो बघितल्यावर काही चेंजेस ऑन द स्पॉट करायला. मग त्यासाठी आपण साईटशी कनेक्टेड असणं फार जरुरी आहे. दररोज अपडेट्स राहणं, दररोज काय चाललेलं आहे ते बघणं, मटेरियल नवीन काय आहे साईटवर ते आपण आता इंट्रोड्यूस करू शकतो का, त्यावेळी क्लायंटला ते समजावणं, कन्व्हिन्स करणं, आणि कॉस्ट क्रायटेरिया बॅलन्स करणं, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. हा प्रश्न मुळात मी का विचारला, कारण माझा एक मित्र आहे जो आर्किटेक्ट पण आहे आणि इंटेरियर डिझायनर पण आहे. आकाश, तुला माहिती आहे पुण्यातला. ओके. तर ज्याही वेळेस आम्ही फोनवरती बोलतो, आमचं साधारण 1 महिन्याभरातून एकदा बोलणं होतं, पण डिटेल्ड होतं, 1-1 तास वगैरे होतं. व्हेनेवर वी आर स्पीकिंग, त्याच्या बोलण्यातनं एक फ्रस्ट्रेशन जाणवतं, ताणात तो दिसतो, टेन्शन मध्ये असतो, कॅश करंट जाणवते, पेमेंट्स क्लायंट कडनं येत नाही असं तो सारखं म्हणत असतो, आणि मला वेळच नाहीये. आणि दिवस रात्र तो ह्या साईटवरनं त्या साईटवर, त्या साईटवरनं त्या साईटवरती, अल्टिमेटली घरी आल्यानंतर त्याला असं वाटतं की मी करतो काय. तर मुळात एक इंटेरियर डिझायनरला ही भावना येते का, आणि येत असेल तर कशामुळे येत असावी, किंवा काय त्याचं काही चुकत असेल का, की ऍज अ इंटेरियर डिझायनर पेमेंट समजा टाइमवरती येत नाही, तर त्याचे काही टर्म्स अँड कंडिशन चुकतायत का, तसेच आहे ही फील्ड. दुसरं, कार्पेंटर्स वगैरे खूप त्रास देतात, किंवा जे लेबर क्लास लोक आहेत त्यांच्याकडनं बराच त्रास होतो. तिसरं, कोऑर्डिनेशन, तो एक सांगतो, साईटवरती काही वेगळं झालेलं असतं, चुका होतात, हे मटेरियल नव्हतं लावायचं, ते कशाला लावलं, इथे कशाला लावलं. तर हे मला जस्ट विचारायचंय की हे कॉमन आहे का, फक्त त्याच्या लाईफमध्ये होत असावं कारण त्याच्या स्किल्स कुठेतरी कमी पडतात? नाही, कॉमन आहे, थोडं बहुत आहे कॉमन. कारण की लेबर बद्दल आपण काही हे आपण ठरवू शकत नाही की ते असंच करतील, ते तसंच राहतील. ते लेबर आहेत, ते चेंज होतात. त्यामुळं त्यांची मेंटॅलिटी सांभाळणं हे पहिला जास्त जरुरी आहे. आपल्या साईटवर हेल्दी वातावरण ठेवणं ते जास्त जरुरी आहे. आणि एका वेळी क्वांटम ऑफ वर्क करण्यापेक्षा क्वालिटी ऑफ वर्कवर जास्त, क्वांटमपेक्षा क्वालिटी जास्त बेटर आहे. तुम्ही त्याच्यावर जास्त काम केलं तर ते जास्त योग्य आहे. कदाचित त्याचं क्वांटम कुठेतरी चुकत असेल. म्हणजे कसं होतं की जर मी समजा मी 15 साईट करतोय, तर 15 साईटवर ऍट इक्वल इंटरव्हलवर मी पोहोचू शकत नाही. बरोबर. तर माझं एक लिमिट आहे 5 ते 10. मग ते आपल्या स्टाफवर डिपेंड राहायचं. मग त्यानं केलेलं काम आपल्याला आवडलं आणि त्याचं फ्रस्ट्रेशन काढायचं, मग त्याचं लेबरवर काढायचं, मग ते कामावर होतं त्याचा इफेक्ट. म्हणून ते बॅलन्स करणं फार जरुरी आहे. जेवढं काम करा ते मनापासून करा. आणि मग त्यात काय होती की कॉस्टची क्रायटेरिया कुठेतरी डिस्टर्ब होते. बरोबर. आणि ते फ्रस्ट्रेशन मग आपल्याला येतं. पेमेंटचं पण तसंच होतं. पेमेंट आपण नाही पूर्ण करायच्या नादात ते आपण विसरतो की आपल्याला त्या लेवलवर, त्या इक्वल इंटरव्हलवर पेमेंट आपण घ्यायचं आहे, ते घेतलं जात नाही. हे पूर्ण करूया मग हे घेऊया, नाही.
प्रत्येक गोष्टीचं म्हणजे जसं आपण क्लायंटसाठी महत्वाचं आहे तसं क्लायंटसाठी पण आपण महत्वाचं तेवढंच आहे. हे आपण त्यांनी पण जाणलं पाहिजे आणि आपण पण जाणलं पाहिजे. ओव्हरऑल सगळ्यात मोठा चॅलेंज हा काय, मी तुम्हाला काही ऑप्शन्स देतो तुमच्या बिझनेसमध्ये ऍज अ इंटेरियर डिझायनर. पहिला चॅलेंज पीपल मॅनेजमेंट, स्टाफ हायरिंग पासनं, स्टाफ ट्रेनिंग पासनं, स्टाफचं रिटेन्शन असेल किंवा चांगला स्टाफ मिळणं, चांगली टीम मिळणं, पीपल मॅनेजमेंट पहिला प्रॉब्लेम. मी तुम्हाला काही ऑप्शन्स देतो. दुसरं कॅश क्रंच, कॅश फ्लो, पेमेंट्स टाइमवरती येत नाहीयेत, हा दुसरा मेजर प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम लॅक ऑफ कोऑर्डिनेशन विथ द कार्पेंटर्स अँड पेंटर्स किंवा जे लेबर लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिथले, त्यांच्यासोबतचं लॅक ऑफ कोऑर्डिनेशन का क्लायंट जनरेशन, क्लायंट आणायचे कुठून ॲज अ इंटेरियर डिझायनर. सगळ्यात मोठा चॅलेंज तुम्हाला काय वाटतो ॲज अ इंटेरियर डिझायनर? क्लायंट जनरेट करणं. नक्कीच, कारण की आजकाल इतका सोशल मीडिया झालाय, ते आजकाल इंस्टाग्राम, युट्यूबवर बघून असं करा म्हणतात, पण त्यावेळी पण आपण पेशन्स ठेवणं फार जरुरी आहे की एकदा क्लायंटला व्यक्त होऊन द्यायचं, त्याला हे पाहिजे, कारण ते काही चुकीचे नाही आहेत पण आपण पण बरोबर आहे. ते चुकीचे का नाही आहेत की त्यांच्या भावना आहेत आपल्या गोष्टी होण्यासाठी, आपलं भावनिक नातं आहे आपल्या वास्तूबद्दल, ते सांगतातच नक्की असं असं झालं पाहिजे, पण त्याच्यावरती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे आपल्या जागेला सूट होतं का नाही, हे आपल्या जागेत बसतं का नाही, हे ॲस्थेटिकली दाखवलं आहे का नुसतं इफेक्टिव्ह फोटोग्राफी इफेक्टमध्ये दाखवलं आहे, हे सगळं समजून सांगून आपलं डिझाईन आणि त्यांनी सांगतात ते त्याचं मध्य कुठंतरी काढता आलं पाहिजे. क्लायंट जनरेट होणं हे त्यासाठीच मेन महत्वाचं आहे. म्हणजे हे जे चुकीचं आहे हे ते कसं चुकीचं आहे हे त्यांना पटवून सांगता आलं पाहिजे आपल्याला. नक्कीच कॉम्पिटिशन आहे आज. एक मी गेलं तर दुसरं कोणतरी येऊन काम करून जातं, असं काही नाही की माझ्यासाठीच ते काम थांबेल, एवढं कॉम्पिटिशन आहे. पण आपण जे चांगलं देणार आहे ते चांगलं कसं आहे हे 100% सांगणं आपलं काम आहे. मग पुढं काम येऊ न येऊ तो आपला नंतरचा भाग आहे, पण 100% आपलं काम कसं चांगलं आहे हे पटवून द्यायचं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आणि कॉम्पिटिशन आहे, काम येणार जाणार, इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस, त्यामुळं त्याच्यावर फार विचार नाही करत, मूव्ह ऑन व्हायचं. म्हणून सेल्स काउन्सिलिंग स्किल्स ह्या लाईफमध्ये कुठल्याही पॉइंट वरती फार इम्पॉर्टंट आहे. सर जे सांगतायत इज ऑल अबाउट काउन्सिलिंग, हाऊ यू काउन्सिल, तुम्ही तुमचं प्रोडक्ट कसं पटवून देता की माझं हे प्रोडक्ट कसं चांगलं आहे. सर तुमची जी फर्म आहे त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्या, आणि तुम्ही आतापर्यंत कोणकोणते प्रोजेक्ट्स केलेत आणि कोणकोणत्या टाईपचे प्रोजेक्ट्स तुम्ही करतात आणि कोणते प्रोजेक्ट्स तुम्हाला जास्ती आवडतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये माझी थोडीशी स्पेशलायझेशन आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतो. मग आता कसं असतं की सेम कास्टची लोक आहेत, नाही आता एखादी ख्रिश्चन फॅमिली आली तर त्यांचं लाईफस्टाईल वेगळं आहे, एक मुस्लिम कम्युनिटी आली त्यांची वेगळी आहे, पण तो एक अभ्यास करायला मिळतो आपल्याला, ती लोक जवळनं बघायला मिळतात, त्यांचं लाईफस्टाईल बघायला मिळतं आणि त्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो की आपलं काम म्हणून नाही, एक ह्युमन म्हणून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण शिकत असतो त्यात. आणि त्या गोष्टीत वेगवेगळी कामं करताना प्रत्येक आता सिंधी लोकांची वेगळी कम्युनिटी असते, सिंधी लोकांचं काम करताना थोडंसं ग्लॉसीनेस असतो त्यांना लागतो, मारवाडी लोकांना थोडं डिसेन्सी, थोडं मॅट टाईप असं लागतं. आता समजा फॉर एक्झाम्पल मी सांगतो की एखाद्या ड्रेसिंग टेबल, जरी ड्रेसिंग टेबल हा लेडीज लोकांचा सगळ्यात फेवरेट पोर्शन असतो, तर ड्रेसिंग टेबल कसं असतं, महाराष्ट्रीयन लेडीज असेल तर ती कशी असते, वर्किंग वुमन असते किंवा हाऊसवाईफ असते, तिला मोठे मिरर लागणार नाही. तर मारवाडी असेल तर तिला निर्या शेवटपर्यंत दिसल्या पाहिजेत, पूर्ण मिरर पाहिजे. हा साधी गोष्ट हे माझ्या सरांच्याकडनं शिकलो मी, हे ऑब्झर्व करायला शिकायचं की, म्हणून म्हणतो की आपण दुसऱ्याला समोरच्या ऑब्झर्व किती करतात त्याच्यावर तुमचं, त्याला समजवून किती घेता. एम्पॅथी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस. अरे मग त्याला असं वाटतं की अरे हे आपल्याला असंच पाहिजे होतं आणि तुम्ही असंच केलेलं आहे. बऱ्याचदा असंही होतं की ते ऍझ्युम करतात की तुम्ही करून घ्याल, ते बऱ्याचदा ऍझ्युम करतात की तुम्हाला कळेल, आणि मग कधी कधी ते चुकवतातही समोरचे. हा नाही, म्हणून मी म्हणतो की कधी क्लायंटला अंडर एस्टिमेट नाही करायचं. नाही मी केलेलंच आवडेल असं नाही म्हणायचं, क्लायंटशी आपण संवाद साधतच राहायचा अगदी शेवटपर्यंत. अगदी ते त्याला कधीही चर्चेत ते बॉदरिंग नाही आलं पाहिजे की नाही मी ह्याला कसं सांगू की आता मी हे कसं करायचंय, पण त्यांनी करतात ते बघूया, ह्या टाइम जाणार आहे.
पैशाचं नुकसान होणार आहे आणि तुमचा पण वेळ जाणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून पहिल्यापासूनच त्या गोष्टीकडे हे करायचं. तुमची जी कंपनी आहे त्याचं ऑफिस कुठे आहे? ऑफिस माझं विश्रामबागला 100 फुटिका तेजस अपार्टमेंट म्हणून आहे, ग्राउंड फ्लोअर ऑफिस आहे. संदीप पाटील अँड असोसिएट. इथं कपड्याचं शोरूम, क्लॉथ शोरूम ब्रँडचं होतं ब्लॅकबेरीचं. माझे एक फ्रेंड आहेत, त्यांना त्याची फ्रँचायझी मिळाली होती त्यांच्या थ्रू मला. आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता की ब्रँड आहे ब्लॅकबेरीचा, त्या कंपनीच्या कोऑर्डिनेशन मध्ये ते काम करायचं असे, त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असते. कंपनी इन्व्हॉल्व होते ना, कंपनी इन्व्हॉल्व होते. त्यांचे कलर कोड्स, त्यांचे कंपनीचे इंटिरियर डिझायनर्स असतात, आर्किटेक्ट्स असतात, त्यांच्याशी कम्युनिकेट करून कोऑर्डिनेट करून काम करायचं असतं. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. तसंच 1-2 ज्वेलरी शॉप केलेत मी मोठे. त्याचा एक एक्सपिरियन्स चांगला होता. आणि तसं म्हटलं तर अजून एक वॉच आणि स्पेक्सचं एक शॉप केलं इथं सांगलीतच. स्पेक्सचं आणि एक वॉचचं एक शोरूम केलं. त्यामुळं त्याचा एक एक्सपिरियन्स हा कमर्शियल एक्सपिरियन्स. आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये एक पंजाबी फॅमिलीचं काम करताना एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर त्यांच्या आपलं एक मंदिर असतं, घरात एक पूजा घर असतं. तर त्यांच्या घरात तसं नसतं, त्यांची पोथी असते ती ठेवलेली असते आणि एक पूजा रूम सारखी एक रूम बांधलेली असते. आणि तगाशी एक हे असते, असं त्यांनी चौरंगावर असं ठेवल्यासारखं एक त्यांची पोथी ठेवलेली असतात आणि चादर अंतरलेली असते. असा प्रकार असतो. ते आपल्याला माहित नाही, पण त्याचं जे पार्टिशन्स वगैरे डिझाईन करायचे होते तेव्हा त्यांनी मला अगोदर क्लायंट सुद्धा किती इफेक्ट करतात आपल्या माइंडवर, तर त्यांनी आदल्या दिवशी त्यांच्या गुरूंबद्दल काय काय सांगितलं मला संध्याकाळी. तर त्या इफेक्टमध्ये मग ते सकाळी सगळं रिअलाइज झालं आणि त्यामधनं ते डिझाईन क्रिएट झालं आणि त्या पद्धतीनं ते डिझाईन झालं. म्हणजे तुम्ही असं म्हणत असाल की आपण फार प्रॅक्टिकल असणं जरुरी आहे, तर इमोशनली पण आपण अटॅच असलं पाहिजे आपल्या कामाशी. इमोशनली अटॅच असलं पाहिजे आपल्या कामाशी, खूप इम्पॉर्टंट. त्यामुळं ते जरुरी आहे. प्रॅक्टिकल राहा तुम्ही, पण जोपर्यंत तुमचा इमोशनल टच राहतो तोपर्यंत तुम्ही पुढे जायचा जास्त प्रयत्न करतात. हो, इमोशनल टच खूप इम्पॉर्टंट आहे. राईट सर. ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये इवन इन्क्लुडिंग युअर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जे तुम्ही केलेत, द मोस्ट सिग्निफिकंट प्रोजेक्ट तुमच्या लाईफमधला जर मी म्हणलं एक निवडा, तर तुम्ही कुठला निवडाल? तर एक भिसे म्हणून क्लायंट आहेत आपले, भिसे म्हणून नांदणी रोडला त्यांचा मोठा बंगलो केलाय 5 बेडरूमचा. तो सगळ्यात माझा चांगला प्रोजेक्ट होता. आय थिंक तो 1 CR पर्यंत जाणार असा प्रोजेक्ट होता. ग्रेट. तो चांगला, सगळ्यात सिग्निफिकंट. तो कोणत्या वर्षी केला होता सर? तो एक 5 वर्षापूर्वी केला होता. 5 वर्ष झाली त्याला. आणि तो पण बघा असं अप्रोच झालं होतं की त्यांनी 3 डिझायनरकडनं ॲट द स्टेज ऑफ कन्स्ट्रक्शन 3 डिझायनरकडनं प्लॅन्स घेतले होते. पण माझ्या प्लॅनला त्यांनी रिस्पॉन्स दिला होता आणि त्यांनी माझ्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन डिमॉलिश केलं आणि परत केलं काम त्यांनी. म्हणजे ते त्या स्टेजला मला फार चांगली ग्रीप मिळाली तिथून. त्यांचे ऑफिसेस केले परत मी, त्यांचे 2 ऑफिसेस केले, फॅक्टरीचे ऑफिसेस केले. त्यामुळं तो एक मोठा टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. त्यामुळे तो फार महत्वाचा होता. तर असे कोणते 3 इन्सिडेंट्स तुम्हाला आठवतात मागच्या 2010 पासून म्हणेल किंवा त्याच्या आधीचेही तुम्ही सांगू शकता, की जेव्हा असं तुम्हाला तुमची थापा वाटली पाठ की शाबास मी काहीतरी अचीव केलंय? जसं मला विनिंग एज पुस्तक ज्यावेळेस मी छापलं होतं, पहिलं पुस्तक मी 2.5 वर्ष झाले लिहित होतो. मला माहितीच नाही ते कसं लिहायचं, कसं छापायचं, त्याची प्रोसेस काय. सो इट टूक टाइम. बट तो जो माझा ओपनिंगचा इव्हेंट होता, म्हणजे लॉन्चिंगचा इव्हेंट ज्यावेळेस होता त्या पुस्तकाचा, 3000 स्टुडंट्स लातूरला आम्ही इन्व्हाइट केले होते आणि बिडवे लॉन्स म्हणून आहे तिथे तो इव्हेंट आम्ही केला होता. सो ज्यावेळेस ते स्टेजवरती ज्यावेळेस ते रॅपिंग आम्ही उघडत होतो, आय गॉट व्हेरी इमोशनल की अरे हे काय बनवलं मी. ओके, सो दॅट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट. आणि त्यावेळेस AI वगैरे काही नव्हतं लिहिण्यासाठी. आता तर लिहिणं फार सोपं झालेलं आहे. तुम्ही तुमच्या आयडियाज AIला देऊन लिहू शकता. इट्स व्हेरी इझी नाव. पण त्यावेळेस AI नव्हतं. आणि त्यावेळेस ते पुस्तक पहिलं लॉन्च केलं होतं. ते एक मला आठवतं.
त्यानंतर वेन वी स्टार्टेड लॉन्च दिस ABC ट्रेनिंग इन 2014 फ्रॉम छत्रपती संभाजीनगर, तो इव्हेंट एक मला आठवतो. तर असे काही स्पेसिफिक मोमेंट्स मी कधीच विसरू शकत नाही लाईफमधले. तर असे कोणते 3 तुमच्या लाईफमधले हाय मोमेंट्स होते जे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला खूप भारी वाटलं? एक तर माझं फर्स्ट बंगलो झाला. फर्स्ट बंगलो म्हणजे पहिला स्वतःचा झाला. अच्छा. त्यावेळी जास्त म्हणजे इफेक्टिव्ह वाटलं, कारण की आई वडिलांच्या कष्टांना कुठंतरी ते चीज झाल्यासारखं होतं. आणि तेव्हा मी घेऊ शकलो आणि हे ते त्यांनी केलेलं ॲप्रिसिएशन ते जास्त माझ्यासाठी महत्वाचं होतं. दुसरं म्हणजे माझं ऑफिस जेव्हा झालं, स्वतःच ऑफिस झालं, तो एक मोमेंट होता. आणि तिसरं म्हणजे मग हा प्रोजेक्ट नांदीचा मिळालेला, तो. हे 3 प्रोजेक्ट नक्कीच माझ्या विषयातले हाय मोमेंट्स आहेत. तुम्ही रिसेंटली स्केचअप आणि लुमियॉन केलं असं म्हणालात ना इथे, तर सर तुम्हाला असं का वाटलं की आता हे मला करायला पाहिजे, हे 2 सॉफ्टवेअर्स, किंवा मला आता शिकण्याची गरज आहे, असं का वाटलं तुम्हाला त्या पॉइंटला? कारण की माझ्याकडे त्या प्रकारचे क्लायंट आले, एक जवळजवळ 15 ते 20 क्लायंट आले की तुम्ही हे करता का, म्हणजे ते वॉक थ्रूज आणि ते 3D व्ह्यूज वगैरे. मग तिथं आपण आजच्या कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी कमी पडायला लागलो असं वाटायला, फिलिंग आली. आणि थोडंसं वेगळं वाटलं की आत्ता जाऊन परत शिकायचं का, हा एक मोठा प्रश्न होता. पण नाही, ठरवलं की नाही, आपल्याला शिकायचंय. लोक काय म्हणतील त्याच्याशी पर्वा नाही आपल्याला, की ह्या एज मध्ये शिकतात असं नाही. आपण शेवटपर्यंत शिकलेलं कमीच असतं. लर्निंग शुड नेव्हर स्टॉप. हो, नक्कीच. त्यामुळं ते शिकण्याचा फायदा होता की तो क्लायंट माझ्यापासून दुसरीकडे जायला लागला. तर ते आज मी आता 1-2-3 वेळा नाही म्हणते, तर पुढचे कोण क्लायंट तो सुचवणारच नाही. एका बरोबर मी 4 क्लायंट गमावले ना तिथं. त्यामुळे हे शिकणं जरुरी आहे. हे आजचं ॲडव्हान्स टेक्निक आहे, ते आपल्याला आलं पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे. म्हणून मी ठरवलं की मी गुगलवर सर्च केलं की कुठं आहेत हे करणारे कोर्सेस वगैरे. आणि मॅडमनी पण फार चांगला फॉलोअप घेतला माझ्याकडनं. आणि त्यांनी फॉलोअप घेऊन मला सांगितलं, तुम्ही या, तुम्हाला रिस्पॉन्स आम्ही चांगला देऊ, तुम्हाला प्रॉपर सिस्टीममध्ये शिकवू असं सांगितलं. आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं. आणि शोएब सरांनी पण फार चांगलं कोऑपरेट करून शिकवलं पण चांगलं. मग आता हे लुमियॉन आणि तुम्ही आधी कोणतं शिकला? स्केचअप शिकला? ऑटोकॅड आणि लुमियॉन आणि स्केचअप. मग स्केचअप मध्ये जेव्हा एखादा प्रोजेक्ट तुम्ही ड्रॉ केला स्वतः, तेव्हा कसं वाटलं? एकदम मस्त सॅटिस्फॅक्शन होतं. कारण की तेच मी आता माझा एक रिसेंट प्रोजेक्ट चालू आहे, तर त्याच्यावर मी काम करून ते ड्रॉइंग मी पाठवले. मग हे मला क्लायंटने विचारलं, अरे तुम्ही का पहिला सांगितलं नाही, आम्ही तुमच्याकडनं करून घेतलं असतं. तर ते जे आहे नाही, आता माझ्याकडं पण हे होणार आहे हे सांगून त्यांचा अप्रोच. आणि दुसऱ्याकडून करून घेताना त्यातल्या उणीवा मी त्याला सारखं सांगू शकत नाही. जे मी आहे, जे मी डिझाईन केलंय, तर मी डिझाईन करताना त्याला बाहेरनं ॲस्थेटिकली व्ह्यू, इंटरनल व्ह्यू, इंटिरियर व्ह्यू कसा असला पाहिजे हे माझ्या डोक्यात क्लिअर आहे. एखाद्याला समजून सांगून त्याला ड्रॉ करणं, त्यात आणि आपण करण्यात तो एक 20% फरक राहतो. तेवढा पण नको होता मला, ते 100% झालं पाहिजे. त्या पद्धतीनं करणं जरुरी आहे. त्यामुळे मला हे नेसेसरी वाटलं की लुमियन आणि स्केचअप करणं जरुरी आहे. समजा काही ऑडियन्स आमचे जर स्टुडंट बघत असतील, तुमच्याकडनं इन्स्पिरेशन घ्यायचं असेल, तर त्यांच्या मनात बरेचसे डाऊट्स असतील. मी लुमियॉन करू का स्केचअप करू का मी रेविट करू का 3ds Max करू? तुम्ही जे 2 सॉफ्टवेअर केलेत, 3 केलेत, समजा 2 त्यातले 3D मॉडेलिंगचे आहेत, तर स्केचअप आणि लुमियॉन मध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटला आणि दोन्हींचे फायदे काय आहेत? समजा काय डिफरन्स तुम्ही दोन्हींचा ड्रॉ कराल? स्केचअप म्हणजे त्याचा एक 3D व्ह्यू आहे, तो व्ह्यू आहे फक्त सगळा. पण त्याला नॅचरल इफेक्ट द्यायचा असेल तर लुमियन नेसेसरी आहे. म्हणजे अगदी तुम्हाला आर्टिफिशियल लॉन दाखवायचं आहे, म्हणजे जिवंतपणा, लाईव्हनेस त्याला आणायचं असेल तर लुमियन तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे मोस्ट इम्प्रेसिव्ह सॉफ्टवेअर, मोस्ट इम्प्रेसिव्ह. म्हणजे ते जेव्हा प्रेझेंटेशन असतं तर ते जास्त इम्प्रेसिव्ह होतं स्केचअप पेक्षा लुमियन. पण स्केचअप आल्याशिवाय लुमियन येत नाही. स्केचअप पहिला आलंच पाहिजे आणि त्यातल्याच फाईलवर आपण लुमियन मध्ये काम करतो, एक्सपोर्ट करून काम करतो. त्यामुळे दोन्ही आलं पाहिजे. जर रिवेट शिकायचं असेल तर तुम्ही सिव्हिल मध्ये काम करत असाल तर तुम्हाला रिवेट नेसेसरी.
पण स्केचअप लुमियन हे इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट्सना जास्त नेसेसरी, मोस्टली स्पेशलाइज्ड इंटिरियर डिझायनिंगसाठी, त्यांच्यासाठी जास्त जरुरी आहे. आणि स्केचअप काय हे 3D मॉडेलिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी पण जरुरी आहे. पण टेक्निकल म्हणजे RCC ड्रॉइंग्स वगैरे असतात त्यासाठी रिवेट वगैरे फार चांगले आहे, ते सॉफ्टवेअर त्यांच्यासाठी जास्त जरुरी आहे. पण माझा अनुभव स्केचअप आणि लुमियनसाठी अतिशय चांगला आहे. ओके ओके. आता डे टू डे लाईफमध्ये सर AI आपला रुटीनचा भाग झालेला आहे. ओके. तुम्ही तुमच्या जनरेशनबद्दल मला तेवढी आयडिया नाही, पण आमची किंवा माझ्यापेक्षा जे लहान मुलांची जनरेशन आहे, सो AI आता त्याचं हे झालेलं आहे, रुटीन झालेलं आहे. माझे एक मित्र आहेत, त्यांचा मुलगा 4 वर्षाचा का 5 वर्षाचा आहे. तर त्यावेळेस एक दिवस त्याचे वडील त्याच्यावरती चिडले, तर त्याने रूममध्ये जाऊन ChatGPT वरती टाईप केलं की माझे वडील असे चिडलेत आणि ते म्हणतात की गुड बॉय हो. तर मी गुड बॉय कसा हो? तर मग त्याने तिथून इनपुट्स घेतले, ते पॉइंट्स घेतले आणि मग तो त्याच्यावरती काम करायला लागला. मी छोट्या बाळाचं म्हणतोय. इन रेग्युलर लाईफ आम्ही आमच्या ऑफिसेसमध्ये बघतो आजकाल सगळे मेल वगैरे सगळे लोक ChatGPT वरनं AI थ्रू लिहितात. एडिटिंग बऱ्यापैकी AI वरती रिप्लेस होतीये. सो टेक्नॉलॉजी जर आपण जनरेटिव्ह AI ज्याला आपण म्हणतो की जनरेट करू शकतात, ते टेक्स्ट जनरेट करू शकतात, इमेजेस जनरेट करू शकतात, व्हॉइस जनरेट करू शकतात, व्हिडिओ जनरेट करू शकतात. तर आर्टिकल रिसेंटली मी एक वाचलं होतं की इंटेरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्सचे जॉब सुद्धा धोक्यात आहेत. त्याच्यामध्ये एक आर्टिकलमध्ये मी वाचलं होतं की यू जस्ट हॅव टू अपलोड अ प्लॉट एरिया किंवा ह्या रूमचे तुम्ही काही पिक्चर्स आणि जर तुम्ही डायमेन्शन्स त्याच्यावरती अपलोड केले, इट कॅन गिव्ह यू मल्टिपल टेम्पलेट्स ऑफ हाऊ दिस इंटेरियर डिझायनिंग कॅन लुक विथ द 3D व्ह्यूज. ऑफकोर्स ती टेक्नॉलॉजी आली आहे आणि त्याला डेव्हलपमेंटला त्याच्यामध्ये एरर्स आहेत, पण ती डेव्हलप व्हायला किती वेळ लागणार आहे. सो ही एक मनामध्ये कधी भीती वाटते का, किंवा काय वाटतं तुम्हाला की इंटेरियर डिझायनर आणि आर्किटेक्टचे जॉब हे रिप्लेसेबल आहेत का रोबोट्सने, डिझायनिंग पर्स्पेक्टिव्हने? नाही, डिझायनिंग शेवटी तो रोबोट आहे, हा फरक राहणार. आणि आपण ह्युमन नेचरची जी आहे ती टेंडन्सी आणि एका रोबोटची टेंडन्सी सेम कधीच मॅच होणार नाही. कितीही सायन्स पुढे जाऊ दे, कधीच मॅच होणार नाही. त्यामुळं ही फील्ड क्रिएटिव्ह असल्यामुळे का? हा, क्रिएटिव्ह फील्ड असल्यामुळे. पण आता फोटोग्राफर्स जे आपण म्हणतो, आता फॉर एक्झाम्पल एखादा फोटोग्राफर तुमची नकळत काढलेली इमेज ती नक्कीच इफेक्टिव्ह असते आणि तुम्हाला समोर बघायला सांगितलं बरोबर तर ती बघून काढलेली इमेज नक्कीच हा फरक राहील. एक म्हणजे हा फरक राहणारच, हा कायमच राहणार. त्यामुळं रोबोटिक वर्ल्ड किती पुढे जाऊ दे, पण नॅचरल ते नॅचरल ह्युमन टच राहणारच, नक्कीच राहणार. म्हणजे आता समजा ऑथेंटिक लुक वाला एखादं काम आहे, तर त्यासाठी त्या गोष्टी जगल्या पाहिजेत स्वतः, मगच ते काम करू शकणार आहे. आपण नाही असं करू शकणार. आपण त्या रोबोटला किती सांगणार, तो टिपिकल देणार, सगळं टिपिकल देणार. तो रोबोटिक तसं तयार करणार, हा फक्त ते तयार करू शकेल पण ते पूर्णत्वाला नेऊ शकणार नाही, असं आहे. तेव्हा इंटिरियर डिझायनरच लागते, हा कॉन्फिडन्स आहे मला. ग्रेट ग्रेट. आता सर विजन्स काय आहेत तुमचे नेक्स्ट 5-10 years मध्ये ऍज अ डिझायनर? थोडे व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट्स, हॉस्पिटलचे प्रोजेक्ट्स. तुम्हाला काही इंटर्न्स वगैरे हवेत का? इंटर्नशिप साठी जर काही मुलं अप्लाय करू इच्छित असतील? आता सध्या आहेत माझ्याकडे. जर नक्कीच मला लागले तर मी इथे इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करेन. आणि नेक्स्ट तुमचे 5-10 yearsचे काय कसे प्लॅन्स आहेत सर कंपनीला? हॉस्पिटल्स वगैरे काम करायचे, कमर्शियल मध्ये थोडं काम करायचे आणि थोडं आता मी 2 पुण्याला प्रोजेक्ट केले, पण अजून थोडं बाहेरच्या साईडला कर्नाटक साईडला थोडं काम करायचंय, कारण की तिथलं थोडंसं थिंकिंग लोकांचं वेगळं आहे, त्या स्टाईलनं काम करायचंय, ऑथेंटिक स्टाईलनं काम करायचं आहे, व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट्स करायचे. अजून म्हटलं तर आता सध्या एक मी ब्युटी पार्लरचं पण एक काम केलेलं आहे. पण आता हे छोट्या ब्युटी पार्लरचं, मोठे जे सलून्स असतात मोठे वगैरे, त्यांच्यात जिथं स्पा वगैरे सगळं असतो त्या टाईपचं अजून एखादं काम करायचं आहे.
मोठ्या लेवलवर. तुमचं काम मला असं वाटतं की ते ऍक्टर्स सारखं आहे, की मला हा रोल करायचा आहे, मला एक विलनचा रोल करायचा आहे, तसं आहे ना तुमचं, वर्सटाईल आहे सगळं आर्टिस्ट असल्यामुळे. उद्या बघा चान्स मिळाला कदाचित तर मग सेट डिझायनिंगचा मिळाला तर करेन मी प्रयत्न. त्या क्षेत्रातलं मला एवढं नॉलेज नाहीये, पण नक्कीच करेन. तसं आवडलं, तसं करता आलं, तशी संधी मिळाली तर करेन. पण ते एवढं सोपं नाही आहे, कारण की इथलं सगळं सोडून तिथं जाऊन ते काम करणं सोपं नाही आहे. त्यामुळं जे प्रॅक्टिकली विचार केला तर त्यामुळं त्या गोष्टीपर्यंत जायला माझी काही गडबड नाही आहे. क्वालिटीवर तुम्ही जे म्हणालात, क्वालिटी मेंटेन करणं माझ्यासाठी जास्त, क्वांटिटी नाही. हो. तर ह्याच्यामध्ये अर्निंग अपॉर्च्युनिटीज कशा असतात सर, की करिअर कसे बनतात? आता ऑफकोर्स मी असे इंटेरियर डिझायनर बघितलेत की खूप अफाट कमवतात. मी त्यांचं नाही बोलणार, कारण माझे जे ऑडियन्स आहेत आता ह्या व्हिडिओला बघणार असतील ते अस्पायरिंग इंटेरियर डिझायनर्स आहेत. तर त्यांनी करिअर सुरुवात केल्यानंतर, समजा एक ऑन्टरप्रेनर बनल्यानंतर, स्वतःच्या जर्नी सुरू केल्यानंतर कसं कसं अर्निंग अपॉर्च्युनिटी असतात बरं? छोट्या कामापासून सुरुवात करा. मग एवढ्याच लाखाचं काम पाहिजे, एवढ्याच 10 लाखाचं काम पाहिजे, 5 लाखाचंच पाहिजे, 20 लाखाचं, 50 लाखाचं पोर्टफोलिओ तयार करा, असं नाही करता एक छोट्या कामापासून सुरुवात करा. तिथूनच तुमची प्रॅक्टिकल स्किल डेव्हलप होते आणि तुम्हाला स्ट्रगल काय आहे तो कळतो. आणि काम छोटं मोठं काही नसतं, सगळी कामं सेम असतात. मोठे डिझायनर सुद्धा आजकाल छोट्या कामासाठी धडपडतात. त्यांच्या जो धडपडतात तो प्रयत्न बघायचा असतो आपण. छोटी कामं सुद्धा ते सोडत नाहीत. त्यामुळं आपण छोट्या कामापासून मी एवढंच काम करणार, असलंच काम करणार असं कधीही करू नका. छोट्या कामापासून सुरुवात, आणि काम हे काम असतं, सगळ्यात बेस्ट असतं. ओके. अर्निंग अपॉर्च्युनिटीज म्हणजे मला असं विचारायचं आहे की किती पैसे चार्ज करतात इंटेरियर डिझायनर? टोटल कॉस्टिंग असतं आपलं, जो लेबर मटेरियल जो कॉस्ट होतो, समजा एक 10 लाख कॉस्टिंग प्रोजेक्ट कॉस्टवरती, प्रोजेक्ट कॉस्टवर 8%, 10% आउट ऑफ स्टेशन असेल तर ते किती डिस्टन्स आहे त्याच्यावर साईट व्हिजिट फी असतात, यावर सगळं डिपेंड असतं. मग एक इंटेरियर डिझायनरचं जे इन्कम आहे हे क्लायंट कडनंच असतं का वेंडर्स कडनं पण असतं? वेंडर पण करतात की, पण वेंडर देतात रेफरन्स म्हणून देतात की, पण त्याच्यापेक्षा आपल्या कामात ते जास्त मिळणं जास्त जरुरी आहे. वेंडर त्यांना कस्टमर मिळावा म्हणून देत असतात, पण आपल्या कामात न मिळणं जास्त जरुरी आहे. त्यामुळं कॉस्ट, आता समोरचा माणूस किती कॅपेबल आहे, क्लायंट काय कॅपेबल आहे, त्या पद्धतीने इस्टिमेट ठरवायचं असतं. आता समजा तो समोरचा 50 लाख खर्च करू शकतोय आणि आपण 20 लाखच इस्टिमेट बनवलं तर ते चुकीचं आहे. तर त्या लेवलचं काम देणं जास्त जरुरी आहे. तो कसा आहे त्याच्यावर ठरवायचं. त्यामुळे त्यातनं पैसे मिळवू शकता तुम्ही. आणि तुम्ही, म्हणून म्हणतो की जास्त कामं करण्यापेक्षा कमी कामं करा, त्याचं टाइम कमी करा कम्प्लिशनचं, आणि त्यामुळे पैसे पटकन मिळतील तुम्हाला. मग तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व व्हा. नाहीतर 2 कामांच्या स्टेजेस वेगळ्या ठेवा. एक काम फ्लोरिंग स्टेजला आहे तर एक काम फर्निचर लेवलला असलं पाहिजे. असं सायमल्टेनियसली असावं. हे झालं की हे त्याचं, सायमल्टेनियसली ह्याचं पेमेंट आलं की त्याचं येणार आहे, त्याचं येणार आहे. असं एक सर्कल मेंटेन केलं पाहिजे, रोटेशन मेंटेन केलं पाहिजे. खूप जबरदस्त तुम्ही इन्साइट्स देतात सर ॲज अ इंटेरियर डिझायनर. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की इफ अ स्टुडंट वॉन्ट टू बी अ अस्पायरिंग डिझायनर, त्याचा करिअर पाथ कसा असला पाहिजे? त्याने काय केलं पाहिजे, कसं सुरुवात केली पाहिजे? बेसिकली तो जॉब करावा का डायरेक्ट सुरू करू शकतो? नाही, कुठून सुरू केलं पाहिजे? स्टार्टिंग पॉईंट काय त्याचा? चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये इंटिरियर डिझायनिंगचं एज्युकेशन घेणं, त्यासाठी लागणारे टेक्निकल कोर्सेस काय असतील, परत आजकाल कॉम्प्युटरचे जे कोर्सेस आहेत, स्केचअप, लुमियन, ऑटोकॅड, हे आले पाहिजेत. चांगल्या डिझायनरकडे तुम्ही इंटर्नशिप केली पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे. 1 वर्ष शिकू नका, एक 3-4 वर्ष घालवा. तुम्ही स्वतःचे 5 वर्ष म्हणा, 3-4 वर्ष घालवा, त्यातले अप्स अँड डाऊन सगळे ऑब्झर्व करा आणि मग तुम्ही बिझनेसमध्ये उतरा. छोट्या कामापासून उतरा, पण चांगलं करू शकाल तुम्ही.
आणि कॉन्टॅक्ट डेव्हलप करा. कॉन्टॅक्ट, नेटवर्किंग स्किल इम्पॉर्टंट. नेटवर्किंग स्किल, तुम्ही 4 लोकांच्यात गेलं पाहिजे. तुमच्या कामातनं, तुमच्या देहभोगीतनं तुम्ही एक डिझायनर आहे हे व्यक्त झालं पाहिजे. तुमचं काम ओळखलं गेलं पाहिजे. तुमचा क्लायंटशी अप्रोच चांगला पाहिजे, जे काम झालेलं आहे त्याच्याशी सुद्धा, कारण की तो पुढे सांगत असतो. तो माउथ पब्लिसिटी आपली करत असतो. माउथ टू माउथ पब्लिसिटी असते. त्यामुळे एका क्लायंटचं काम चांगलं केलं तर पुढचे 2 क्लायंट मिळतात तुम्हाला. तो नक्कीच तुमचं नाव सुचवत असतो. ते फार जरुरी आहे. आणि रिलेशन सगळ्यांशी जास्त चांगले मेंटेन करा, हे जास्त जरुरी आहे. असा कुठलाही आविर्भाव ठेवू नका की माझ्यासारखा डिझायनर कोण नाही. ॲरोगन्सी ठेवू नका. डाऊन टू अर्थ राहा. कायम प्रयत्न करा, चांगलंच यश मिळेल तुम्हाला नक्की. काही प्रश्न तुम्हाला विचारायचे? काही आर्किटेक्चरल जे प्लान्स तुम्हाला येतात त्यांच्या रिलेटेडच काही त्यांची प्लॅनिंग असते का? सिव्हिल इंजिनियर्स पण असतात काही? नाही, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सुद्धा असतात. कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इंजिनियर्स पण असतात. आता काही माझे 2 प्रोजेक्ट चालू आहेत, तर तिथं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्सनी मला अप्रोच झाले. मग त्यांचं आणि माझं पण कोऑर्डिनेशन असतं. त्यांनी काय चेंजेस करायचे आहेत त्यांचा पण पॉईंट ऑफ बिझनेसचा लक्षात घेऊन माझी पण तशी इन्व्हॉल्वमेंट ठेवली पाहिजे. त्या पद्धतीनं पण होत आहे. आर्किटेक्टच पाहिजे असं नाही. काही त्या स्टेजवरला आता आर्किटेक्टनी सुचवलं नाही माझं नाव, तर काही कॉन्ट्रॅक्टरच रिस्पॉन्सिबल असतात. प्लॅन देतात आणि मोकळे होतात की कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच आता पुढचं सगळं करा, आमचा काय रोल नाही आहे यात. तर त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रॉपर गाईड करण्यासाठी एका डिझायनरची असणं जरुरी आहे तिथं. म्हणजे ते कन्स्ट्रक्शन होताना तो काय फक्त क्वालिटी बघेल, पण त्यात आत जे अँथ्रोपॉलॉजी म्हणून असते, आमच्यात एक वर्ड असतो की माणसाच्या बॉडीप्रमाणे त्याच्या सवयी काय असतात, तो कसा बसतो, कसा उठतो, त्याच्या पद्धतीनं स्टँडर्ड नॉर्म्स असतात. म्हणजे हाईट कशी असली पाहिजे, चौकटीची हाईट कशी असली पाहिजे, बसायच्या सोफ्याची हाईट कशी पाहिजे. म्हणून अँथ्रोपॉलॉजी हा अभ्यासाचा एक भाग असतो की तो अभ्यासून आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगत असतो की नाही इथं ओपनिंग ठेव, इथं किचन कट्टा येणार आहे, इथून एवढं डिस्टन्स पाहिजे, डायनिंगसाठी ही स्पेस पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो. तो फक्त त्याचा फिनिशिंग पार्ट आहे, जो क्वालिटी कामाचा आहे, कन्स्ट्रक्शन सिव्हिल वर्क आहे ते चांगलं करण्याचं तो काम करत असतो. पण त्याला टेक्निकल आणि डिझायनर गायडन्स दोन्ही जरुरीच आहे. तर माझा असा एक प्रश्न होता की बरेच तुमच्याकडे असं जर समजा ए आणि बी 2 जर तुमच्याकडे कस्टमर आले, क्लायंट आले, तर दोघे जण फक्त एकटा म्हणतोय की मला फक्त सिव्हिल इंजिनियर, मला फक्त आउटर कन्स्ट्रक्शन करून पाहिजे. ए म्हणतोय मला इनर आणि आउटर दोन्ही पण पाहिजे, आणि बी म्हणतोय मला फक्त आउटर पाहिजे, इनर मी स्वतःच्या मनानुसार करतो. पण दोन्ही जर प्रोजेक्ट रेडी होतं आणि ज्यावेळी जो इनरचा घेतलेला असतो म्हणजे बी असतो तो त्याला थोड्यानंतर रिअलाइज होते की मी पण तसं करायला पाहिजे होतं, बिकॉज ए ना दोन्ही पण घेतलेलं असतं. ऑब्व्हियसली ती प्रोफेशनली चांगलंच दिसणार. पण त्यावेळी तुम्ही त्या बी व्यक्तीला कसं कन्व्हिन्स करता की इंटेरियर डिझायनर पण आजच्या लाईफ मध्ये खूप महत्वाचं डिझायनिंग. समजा आता त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, तर त्या गोष्टीला धरून आत इंटिरियरच्या दृष्टीनं त्याला आणि सोयीस्कर कसं करता येईल तो जास्त प्रयत्न असेल. ती वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ते जो एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे त्याला घेऊन आपल्याला आणि कसं चांगलं बनवता येईल. आता ते मायनस पॉईंट सांगण्यापेक्षा ती निगेटिव्हिटी तयार होईल ना त्या रेसिडेन्स बद्दल. म्हणून ती निगेटिव्हिटी न ठेवता ह्यात आपण हे चांगलं करू शकतो हे त्याला पटवून देऊन पुढं कन्व्हिन्स करून तिथून पुढं क्लायंट तो कनेक्ट करू शकतो. ओके सर. ओके, थँक्यू सो मच सर. तुम्ही एवढे इन्साइट्स सगळे आमच्या टीमला शेअर केले आणि आमच्या स्टुडंट्सला शेअर केले. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू.